गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मागील लेक्चरमध्ये 1773चा नियामक कायदा किंवा रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायद्याविषयी आपण चर्चा करत होतो. तर 1773मध्ये जो म्हणजे एक सुरळीतपणा भारतामध्ये प्रशासनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी या ब्रिटिश पार्लमेंटद्वारा कंपनीच्या माध्यमातून जो कायदा केलेला आहे त्यालाच आपण 1773चा कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो. तर या 1773च्या कायद्यामध्ये ज्या काही उणिवा होत्या त्या दूर करण्यासाठी 1781चा जो अनपूरक अधिनियम आलेला आहे त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आता जे म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिकन वसाहतीवरून ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता गेलेली होती आणि त्यानंतर एक आपलं म्हणजे या ब्रिटनने ज्या वसाहतीमध्ये जे काही पुनर्रचना केलेली आहे त्यामध्येच ब्रिटिश पंतप्रधान पिट्स याने जो भारताविषयीचा जो कायदा केलेला आहे पिट्स इंडिया ॲक्ट, या कायद्यामुळे 1773च्या ज्या कायद्यामध्ये ज्या चुका होत्या त्या दूर करून एक प्रकारे गव्हर्नर जनरलच्या हाती जास्तीत जास्त सत्ता कशी मिळावी गव्हर्नर जनरलला. कारण आपल्याला जर या कंपनीचा विस्तार करायचा असेल, एक प्रकारचं म्हणजे या भारतामध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर गव्हर्नर जनरलच्या अधिकारामध्ये वाढ केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून या जो पिट्सने जे संसदेमध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जे बिल पारित केलेलं आहे त्यालाच पिट्स इंडिया ॲक्ट म्हणतात. आणि या ॲक्टनुसार कंपनीच्या जे 1773मध्ये जो कायदा केलेला होता त्यामध्ये अनेक बदल या कायद्यानं करण्यात आलेले आहेत. तर असा हा पिट्स इंडिया ॲक्ट किंवा 1773चा जो याला पूरक किंवा संशोधन आपण म्हणू शकतो, 1773च्या कायद्यामध्ये संशोधन करण्यात आलं आणि त्यानुसार मग 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, पिट्स इंडिया ॲक्ट 1784. तर या कायद्यानुसार कशामध्ये बदल करण्यात आलेला आहे, गव्हर्नर जनरलला कशा प्रकारची शक्ती बहाल केलेली आहे ते आज आपण बघणार आहोत. तर हे बघण्यापूर्वी आपण थोडक्यात 1773चा जो कायदा पाहिलेला होता त्या कायद्यातले दोष जे होते, कोणते दोष, 1773च्या कायद्यातील दोष कोणकोणते होते किंवा उणिवा कोणकोणत्या होत्या त्यावर आपण थोडक्यात चर्चा करू. पहिली जी उणीव होती की गव्हर्नर जनरल आणि न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकारामध्ये स्पष्टपणे विभागणी झालेली नव्हती. पहिला दोष होता. गज म्हणजे गव्हर्नर जनरल आणि न्यायालय यांच्या अधिकारामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये काय स्पष्टपणा नव्हती. त्यामुळे काय व्हायचं, गजने समजा एखादा ऑर्डर दिला त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घ्यावी लागत होती. म्हणून गव्हर्नर जनरल खुलेपणानं कार्य करू शकत नव्हता किंवा त्याला कुठंतरी अडथळा निर्माण होत होता. हा एक दोष होता. दुसरा जो दोष होता की गव्हर्नर आणि त्याचं जे कौन्सिल होतं, गव्हर्नर जनरल आणि त्याचं जे कौन्सिल होतं यामध्ये कौन्सिलला विशेष अधिकार होते, गजकडे वेटोचा अधिकार वगैरे नव्हता. त्यामुळे गव्हर्नर जनरलला कार्य करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. गज आणि त्याची कौन्सिल आपण बघितलेलं आहे की गव्हर्नर जनरल आणि कौन्सिल सदस्याची संख्या किती होती, 4 होती. आणि याच्यामध्ये गजला वेटोचा अधिकार होता का, नाही, म्हणजे नकाराधिकार गजला नव्हता 1773च्या कायद्यामध्ये. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी गव्हर्नर जनरलला अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर तिसरा जो दोष होता, गव्हर्नर जनरलचे इतर गव्हर्नरवरती, जसं आपण बघितलेलं होतं की कलकत्ता आणि 2 हे जे होते मुंबई आणि मद्रास प्रांत, मुंबई आणि मद्रास. तर या मद्रास आणि मुंबईवरती हा जो गव्हर्नर जनरलला अधिकार होते यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी 1773च्या कायद्यानुसार याला गव्हर्नर जनरल संबोधू लागलेलं होतं. कुठला, बंगालचा, लक्षात ठेवा.
बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल होता. तर 1773च्या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रास हे याच्या अधीन येत होते. परंतु आपण बघितलं आग्ल मराठा पहिल्या युद्धामध्ये कधी झालेला युद्ध 1775 ते 1782 पर्यंत झालेलं युद्ध आहे. परंतु यावेळेस मुंबईच्या गव्हर्नरने या बंगालच्या गव्हर्नर जनरलला म्हणजे त्याला कसल्याही प्रकारची माहिती न होता मुंबईच्या गव्हर्नरने मराठ्यांसोबत स्वतंत्रपणे तह केलेले होते आणि त्यांच्यामध्ये जो वाद झालेला होता तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गेलेला होता. मग अशा अडचणी या गव्हर्नर जनरलला कुठून येत होत्या? या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये अशा अडचणी होत्या आणि त्या दूर करण्यासाठी आणि चौथा जो दोष होता 1773मध्ये जरी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यामध्ये वाढ झाली असली तरी भ्रष्टाचाराचं प्रमाण काही कमी होत नव्हतं. कारण एक वेळा ही भ्रष्टाचाराची कीड या कंपनीच्या कर्मचाऱ्याला लागलेली होती, त्यामध्ये काही कमतरता होत नव्हती. तर या 1773च्या कायद्यामध्ये हे जे काही दोष होते हे दोष दूर करण्यासाठी इंग्लंडचा पंतप्रधान पिट्स यांनी काय केलेलं आहे, एक संशोधन केलेलं आहे 1773च्या कायद्यामध्ये आणि त्यालाच आपण म्हणू शकतो 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. आता तो आपण पिट्स इंडिया ॲक्ट या कायद्याच्या तरतुदी किंवा कलमा पाहू. तर पहिलंच आहे की अधिकाराची वाटणी. आता कोणाच्या अधिकाराची वाटणी? गव्हर्नर जनरल आणि न्यायालय. गव्हर्नर जनरल व सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकाराची वाटणी. म्हणजे जे अगोदर जे स्पष्ट केलेले नव्हते अधिकार किंवा सत्ता ते आता या पिट्स इंडिया कायद्यानं काय केलेले आहे, यांची वाटणी केलेली आहे. पहिली तरतूद आहे काय केलेलं, सर्वोच्च न्यायालय आणि गज यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाटणी केलेली आहे. जे बंगाल, बिहार, ओरिसामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचं क्षेत्र होतं ते ठरवून दिलेलं आहे आणि गजला संपूर्ण म्हणजे जे कंपनीने विजित केलेल्या प्रदेशावरती जसं मुंबई, मद्रास असेल तिथे निर्णय घेण्याचे अधिकार गजकडे देण्यात आलेले आहे. आता यामध्ये गव्हर्नर जनरलला शक्तिशाली करण्याचं पिट्सचं काय होतं, ध्येय होतं, हे लक्षात ठेवा. दुसरं जे आहे गव्हर्नर जनरल आणि त्याची कौन्सिल किंवा परिषद आपण म्हणू कौन्सिल यांच्यात बदल झालेला आहे. बदल म्हणजे कसा झालेला आहे, आपण 1773च्या कायद्यानं गव्हर्नर जनरल त्याच्या कौन्सिलची सदस्य संख्या किती होती, 4 होती. किती होती, 4 होती. परंतु आता ती किती करण्यात आलेली आहे, 1784च्या ॲक्टनुसार 3 करण्यात आलेली आहे. किती करण्यात आलेली आहे, 3 करण्यात आलेली आहे. आणि या 3मध्ये एक सेनापती पद, जे भारतातील जे ब्रिटिशांचं सैन्य होतं त्याचं सेनापती पदाचा समावेश या 3मध्ये करण्यात आलेला आहे. आता बघा, आणि याच्यामध्येच जे गव्हर्नर जनरलला काय दिलेला आहे, वेटोचा अधिकार दिलेला आहे. वेटोचा अधिकार म्हणजे नकाराधिकार. एखाद्या वेळेस गव्हर्नर जनरलची खात्री पटली नाही तर तो नकाराधिकाराचा वापर करत असे. म्हणजे एकतर सदस्याची संख्या किती झालेली आहे, 3 झालेली आहे. अगोदर काय होतं, 4 होतं आणि बहुमत 3-1 होतं. 3-1 होतं. तर आता काय झालेलं आहे, 3 म्हणजे 2 जरी सदस्य या गव्हर्नरच्या बाजूने असले तरी तो निर्णय पारित होत होता. म्हणजे अशा प्रकारे गव्हर्नर जनरलला या कायद्यानं शक्तिशाली केलेला आहे. आणि एवढंच नाही तर वेटोचा अधिकार, प्रश्न लक्षात घ्या याच्यामध्ये, 1773च्या कायद्यानं गव्हर्नर जनरलला वेटोचा अधिकार नव्हता, तर 1784च्या कायद्यानं वेटोचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्या कौन्सिलची सदस्य संख्या 3 झालेली आहे की ज्यामध्ये सेनापतीचं समावेशन केलेलं आहे 3 याच्यामध्ये आणि निर्णय मग अचूक घेतले गेलेले आहे. त्यानंतर ह्या 2 समजल्या, गव्हर्नर जनरल आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात अधिकाराची वाटणी. दुसरं जे आहे गव्हर्नर जनरल त्याचं जे कौन्सिल किंवा आपण परिषद म्हणतो, कारण हे गव्हर्नर जनरल आणि कौन्सिल किंवा परिषद हे 1947 पर्यंत चाललेलं आहे. 1773 पासून गव्हर्नर जनरल आणि परिषद. आपण
या गव्हर्नर जनरल आणि कौन्सिलच्याच भोवती संपूर्णपणे या ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये सामील झालेली आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. याची सुरुवात 1773 पासूनच झालेली आहे. वेटोचा अधिकारही या गजला मिळालेला आहे. तिसरं जे होतं युद्ध व संधी, युद्ध व संधी किंवा आपण तह म्हणू, युद्ध व तह. आता हे करण्यासाठी कोणाची मान्यता, करण्यासाठी कोणाची मान्यता घ्यावी लागत असे, ब्रिटिश पार्लमेंटची, ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता, पार्लमेंटची मान्यता घ्यावी लागत असे, मान्यता. लक्षात घ्या. आता कंपनीवरती अंकुश लावण्यासाठी मग ब्रिटिश पार्लमेंटने पुढाकार घेऊन याच्यामध्ये तरतूद केली की जे काही तुम्ही कोणाविषयी जरी युद्ध कराल, तह कराल, त्याच्यासाठी कोणाची मान्यता पाहिजे, ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता पाहिजे. की जसं आपण बघितलं 1784 नंतर 1790-92 मध्ये जे आगलं मैसूर युद्ध झालं, तिसरं चौथं युद्ध 1799 मध्ये झालं आगलं मैसूरचं, किंवा 1803 ते 1805 मराठ्यांसोबतचं दुसरं युद्ध झालं असेल, किंवा सिंधसोबतचं झालं असेल युद्ध, पंजाबसोबतचं झालं असेल, पुन्हा आगलं मराठा तिसरं युद्ध 1817-18 मध्ये झालं असेल, त्या सर्वांसाठी कुणाची मान्यता होती, या ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता होती असं आपल्याला म्हणता येईल. तर लक्षात ठेवा या 1784च्या संशोधन कायद्यामध्ये युद्ध व तह करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता आवश्यक आहे. त्यानंतरचं चौथं जे आहे हे मी मिटवतो. चौथा जो बदल आहे की कंपनीचे 2 कार्य निश्चित करण्यात आलेले आहे. कंपनीचे 2 कार्य कोणते, कंपनीचे 2 कार्य, हे 4थी कलम आहे. 2 कार्य कोणते, एक आहे व्यापार, व्यापार कार्य, व्यापार कार्य, आणि दुसरं आहे राजनीतिक कार्य. लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आहे, राजनीतिक कार्य. आता व्यापार कार्य कोणाकडे दिलेलं आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर. आपण 1773च्या कायद्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर विषयी माहिती बघितलेली आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर लक्षात ठेवा, बोर्ड ऑफ डायरेक्टर, यालाच काय म्हणतात, कोर्ट ऑफ डायरेक्टर सुद्धा म्हणतात, कोर्ट ऑफ डायरेक्टर किंवा बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स. आता प्रोप्रायटर्स हा शब्द लक्षात ठेवा, जो प्रोप्रायटर्स, प्रोप्रायटर्स, तर हे याला कशाला म्हणायचं, म्हणजे कोणाला म्हणायचं, जे शेअर होल्डर होते. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं शेअर होल्डर मग कोणाची नियुक्ती करत असे, बोर्ड ऑफ डायरेक्टरची नियुक्ती करत असे, आणि यांची संख्या किती होती, 24 होती, आपण बघितलेलं आहे. तर या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे व्यापारी कार्य देण्यात आलेलं आहे. कोणतं कार्य, व्यापारी कार्य देण्यात आलेलं आहे. आणि हे शेअर होल्डर या डायरेक्टरची नियुक्ती करत असे, आणि हे डायरेक्टर एक म्हणजे मंडळ स्थापन झालेलं आहे, आणि याच्याकडे 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार व्यापारी कार्य या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे देण्यात आले. आता बघा राजनीतिक कार्यासाठी एक नवीन मंडळ स्थापन करण्यात आलं, त्याला बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतात. नाव लक्षात ठेवा, बोर्ड ऑफ कंट्रोल, कंट्रोल किंवा यालाच नियंत्रण बोर्ड म्हणतात. लक्षात ठेवा, जो नियंत्रण बोर्ड, कोणतं बोर्ड, नियंत्रण बोर्ड. आणि याची सदस्य संख्या किती ठेवण्यात आलेली आहे, 6. सदस्य संख्या किती आहे, 6. आणि आता मग याची जे नियुक्ती आहे ब्रिटिश संसदेद्वारा करण्यात आली. नियुक्ती कोणाद्वारा, ब्रिटिश संसदेद्वारा, ब्रिटिश संसदेद्वारा, ब्रिटिश संसदेद्वारा याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची, या 6 सदस्याची. आणि यांच्याकडे राजनीतिक कार्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. आता बघा झालं काय की व्यापारी कार्य, राजनीतिक कार्य, आणि हा राजनीतिक कार्यामध्ये कोण, ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त 6 सदस्याची नियुक्ती करण्यात आली. आणि अप्रत्यक्षपणे ब्रिटिश संसदेचं नियंत्रण या कंपनीवरती पडलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग हे दोन्ही बोर्ड काय करायचे, हे बोर्ड आणि
हा बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे काय करायचे, ब्रिटिश संसदेला आपला रिपोर्ट सादर करायचे. रिपोर्ट कोणाला, ब्रिटिश संसदेला. आता लक्षात घ्या की तुम्हाला कळलेलं असेल की 1773 पासून तर 1858 पर्यंत म्हणजे ब्रिटिश संसदेने किंवा ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीद्वारा भारतामध्ये काय चालवलेलं आहे, प्रशासन चालवलेलं आहे. लक्षात घ्या, कोणी ब्रिटिश संसदेने कंपनीद्वारा भारतामध्ये काय चालवलेलं आहे, प्रशासन चालवलेलं आहे. कारण आपण बघितलेलं आहे की हे जे दोन कार्य होते, एक व्यापारी कार्य आणि दुसरं राजनीतिक कार्य. एक व्यापारी कार्य कोण बघायचं, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि राजनीतिक कार्य बोर्ड ऑफ कंट्रोल. याची नियुक्ती ब्रिटिश संसदेद्वारा व्हायची आणि हे कोणाला जबाबदार राहायचे, ब्रिटिश पार्लमेंटला. आणि शेवटी रिपोर्ट कोणाला सादर करायचे, ब्रिटिश पार्लमेंटला. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की ब्रिटिश संसदेने कंपनीद्वारा भारतामध्ये काय चालवलेलं आहे, प्रशासन चालवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरची जे 5वी जे तरतूद आहे, जे काही कंपनीने विजित केलेले क्षेत्र आहे त्या क्षेत्राला 1784च्या ॲक्टनुसार ब्रिटिश अधिकृत क्षेत्र समजले जाईल. कोणते क्षेत्र, ब्रिटिश अधिकृत क्षेत्र. 5वी जे आहे, कोणी विजित केलेले, कंपनीद्वारा विजित केलेले क्षेत्र ते काय समजले जाईल 1784च्या ॲक्टनुसार, की ब्रिटिश अधिकृत क्षेत्र समजले जाईल. अशा प्रकारच्या 5 तरतुदी या कायद्याने अतिशय महत्त्वाच्या तरतुदी आहे, त्या तुम्ही नोट करून ठेवा. तर अशा प्रकारचे पहिलं जे आपण बघितलेलं आहे, गव्हर्नर जनरल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये वाटणी झालेली आहे की जे 1773मध्ये यांच्या अधिकारावरून गोंधळ उडालेला होता. दुसरी जे तरतूद आहे, गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलची संख्या जी होती 4 वरून 3 करण्यात आलेली आहे आणि गजला वेटोचा अधिकार दिलेला आहे. आणि या 3 सदस्यापैकी एक सेनापतीपद म्हणजे सेनापतीला नियुक्त करण्यात आलेलं आहे. तिसरं आपण बघितलेलं आहे की युद्ध व तह करण्यासाठी कोणाची मान्यता पाहिजे, ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता पाहिजे. त्यानंतरचं 4थी जी कलम होती, हे जे कंपनीचे जे कार्य होते 2 कार्य, या 2 कार्याचं विभाजन म्हणजे वेगवेगळं केलेलं आहे. कंपनीचे 2 कार्य, एक व्यापारी कार्य आणि दुसरं राजनीतिक कार्य. व्यापारी कार्यामध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टरचं नियंत्रण आणि त्याची संख्या किती, 24 होती. आणि जे शेअर होल्डरकडून म्हणजे प्रोप्रायटर्सकडून या डायरेक्टरची नियुक्ती होत होती आणि त्यांच्याकडे व्यापारी कार्य होतं. तर दुसरं जे एक नवीन मंडळ स्थापन करून की ज्याला बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतो, त्यांच्याकडे राजनैतिक कार्य होतं आणि त्यांची संख्या 6 होती आणि नियुक्ती कोण करत होतं, ब्रिटिश पार्लमेंट करत होती. आणि या दोन्ही मंडळ कोणाला जबाबदार होते, ब्रिटिश संसदेला जबाबदार होते आणि शेवटी रिपोर्ट कोणाला देत असे, संसदेला रिपोर्ट देत होते. तर अशा प्रकारचं जे आपण म्हणू शकतो की जे स्ट्रक्चर जे निर्माण झालेलं आहे की जसं सर्वोच्च स्थानी कोण आहे, ब्रिटिश पार्लमेंट. कोण आहे, ब्रिटिश पार्लमेंट. कोण आहे सर्वोच्च स्थानी, ब्रिटिश पार्लमेंट. त्यानंतर कोण आहे, हे जे 2 मंडळ आहे, एक डायरेक्टर आणि दुसरी कंट्रोल किंवा नियंत्रण मंडळ असे म्हणतात. कंट्रोल हे 2 कोणावरती नियंत्रण ठेवायचे, कंपनीवरती नियंत्रण ठेवायचे आणि कंपनी भारतामध्ये काय सत्ता चालवायची. म्हणजे अंतिमतः नियंत्रण कोणाचं आहे, ब्रिटिश पार्लमेंटचं आहे. हे 2 याला जबाबदार असायचे. तर अशा प्रकारची स्ट्रक्चर किंवा रचना या 1784च्या कायद्यानं केलेली आहे. त्यानंतर जे लॉर्ड कॉर्नवालिस की ज्यानं अमेरिकेमध्ये यॉर्क टाउन येथे अमेरिकन सैनिकापुढे शरणागती पत्करलेली आहे, हा लॉर्ड कॉर्नवालिस हा 1786मध्ये भारतात आलेला आहे आणि तो भारतामध्ये
म्हणजे आपलं गव्हर्नर जनरलचं पद निर्माण करण्यासाठी पुन्हा संशोधन करण्यात आलेलं आहे या 1773च्या कायद्यामध्ये. आणि जो अनुपूरक अधिनियम जो म्हणतो आपण 1786चा तो, आणि ज्या 1773ला 20 वर्षे पूर्ण झालेली असताना 1793चा चार्टर ॲक्ट आपण पुढच्या लेक्चरांमध्ये बघू. धन्यवाद.